धबधब्याच्या मागे. सो गाईज ही बस आहे आणि या बसने आता आम्ही जवळपास एक 8-10 जण आता आम्ही चाललो आनंदवाडी धबधबा आहे ते इथून 10 ते 15 किलोमीटरवर. सो चला जाऊया, लेट्स गो. सो गाईज आता आम्ही निघालो वॉटरफॉलच्या दिशेने बसमधून. सो हे गाईज आत्ता सकाळचे ना आय थिंक 10-10:30 होत आले असतील आणि आम्ही आता आलेलो आहोत आनंदवाडी धबधब्याजवळ. म्हणजे इथे आता आम्ही जस्ट उतरलो माझ्या मागे आणि हा इथे मागे तुम्ही बघू शकता. आता आम्ही सगळे निघालोत आणि इथेच पुढे आता धबधबा एक अर्धा तास चालत जाऊन पुढे धबधबा आहे. शिवांश आणि वृषाली नाही आला आहे कारण शिवांशचं एवढा वर घेऊन त्याला चढणं कदाचित शक्य झालं नसतं. प्लस त्याचं जेवण आणि खाणंपिणं पण रेडी नव्हतं, ते सगळं बनवायचं होतं आणि परत इथून परत जायपर्यंत एक 2-3 तास जाणार होते. मग परत तो राहणार का नाही, परत पाऊस बीस पडतो आहे आणि आत्ताच तो जस्ट म्हणजे बरा नव्हता आत्ताच मला लास्ट वीकमध्ये. त्यामुळे म्हटलं ती रिस्क न घेता त्याला म्हणजे वृषाली आणि शिवांश रूमवर थांबलेत आणि आम्ही संध्याकाळपर्यंत थोडंसं एक्सटेंड केलं आहे इथला स्टे कारण आपल्या 2-3 राईड्स बाकी आहेत, बफेलो राईड वगैरे ती नदीमधली आणि हे सगळं आता धबधबा वगैरे. सो इथे आलं तर हे बनतंच म्हणून आता चला धबधब्याचा एन्जॉय घेऊया. सो गाईज बघू शकता हा असा रस्ता आहे आणि ते मस्त बघू शकता. हा आंबेवाडी एरिया आणि आंबेवाडी ॲक्च्युली वॉटरफॉलचं नाव आहे. सो बघू शकता सो मस्त असं फुल सगळीकडे पाणी आणि धबधबे छोटे छोटे धबधबे नाही याला म्हणतात ओहोळ किंवा असं पाण्याचा पाट वगैरे आहे. सो गाईज आता थोडंसं ट्रेकिंग टाईप आहे. जसं मी म्हटलं की अर्धा तास त्यांनी सांगितलं की अर्धा तास एक आपल्याला चढण करायची आणि मग आपण धबधब्याजवळ पोचणार आहोत. सो आता सुरुवात झालेली आहे ट्रेकिंग टाईप म्हणजे रस्त्याची. इथे आपण तर येऊ शकतो पण यस काही म्हणजे एजेड लोक वगैरे आहेत किंवा ज्यांना थोडंसं पायाने चालताना वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी थोडंसं रिस्की आहे, टफ आहे. बट स्टील आपण येऊ शकतो. पाहू शकता संपूर्ण डोंगर ही सह्याद्री रांग आहे आणि सगळं हिरवागार सगळीकडे गवतं आणि सगळे डोंगर हिरव्यागार बोलतो ना आपण शालूने नटलेले आहेत. तुम्ही पाण्याचा खळखळताना आवाज बघू शकता. मस्त वाटतं ऐकायला. मित्रांनो हे काय पळसाची झाड आहे म्हणतो, सागाचा वगैरे आणि याच्यापासून कलर वगैरे तयार होतो तुम्ही बघू शकता. गाईज प्रत्येक ठिकाणी ना मार्किंग केलेली आहे म्हणजे तुम्ही कुठे चुकणार नाही धबधब्यावर जायपर्यंत. आणि आता धबधब्याचा ना आवाज येतो आहे म्हणजे पाण्याचा वगैरे मस्तपैकी. सो लेट्स सी बघूया. सो गाईज आता धबधबा अगदी म्हणजे जवळ आलो आहे आपण. आय थिंक 10-15 मिनटात पोचू आणि हे पाणी तिथलंच आहे वरून खाली येणारं पाणी आणि ते समोर कुठेतरी धबधबा आहे. सो जायचं आपल्याला त्या साईडला आणि हा रस्ता आहे. इथे पण काही पाणी वाहत आहे सुंदर असं थंडगार पाणी. सो गाईज आपल्याला इथं रानभाज्या खूप बघायला मिळतील आजूबाजूला म्हणजे पावसाळ्यामध्ये. आणि दादा सांगतो त्याप्रमाणे ही कुरडू भाजी आहे जी इथल्या आजूबाजूच्या कुरडूची भाजी आहे. एवढी एवढी घेते 20 रुपयाला जोडी मार्केटमध्ये विकायला. ओके हे इकडून उपटून नेतात. ओके ओके म्हणजे याच आपल्याला आपल्या हां कुरडूची भाजी आहे. तर या 20-20 रुपयाच्या जोड्या मग आपल्याला स्टेशनला वगैरे बघायला मिळतात. सो गावी किंवा या भागात राहण्याचा किंवा इथून या भाज्या घेऊन जाण्याचा हाच फायदा असतो. आपल्याला अशा प्रॉपर म्हणजे रानभाज्या बघायला मिळतात, त्यांची टेस्ट घ्यायला मिळते आणि स्पेशली या पावसाळ्यामध्येच मिळतात बघायला आपल्याला. सो गाईज ही आहे टाकळ्याची भाजी. टाकळा बरंच भेटते तुम्हाला असं इकडे भेटेल खूप.
हो हे काय आपल्या शेकटाची फुलं पानं कशी असतात सेम टू सेम टाकळा सो ही आहे टाकळ्याची भाजी आणि अशी बरेच आहेत. सो इथे या भाज्या तुम्हाला खूप बघायला मिळतील. काय म्हणतो 4 नंबर हा एका वेळी नंबर दिलेत आम्ही 6 नंबर दिलेत वॉटरफॉलला याचे. ओके ओके असं आहे काय. हा तिथे 4 नंबरला आहे 3 नंबर आहे 2 नंबर आहे 1 नंबरला स्टॉप. ओके 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 आपण कुठे जाणार आहे 1 नंबरला आहे तिथे. आता आपण आहे ते 4 नंबर असं आहे म्हणजे त्यांनी पार्ट केलेले आहेत. ओके सो गाईज हा आहे ना 4 नंबर स्पॉट आहे आणि एकदम वर आपण जेव्हा जाऊ तो 1 नंबर स्पॉट आहे. सो असं त्यांनी अरेंज केलेलं आहे 4 3 2 1. सो चला आता जाऊया. याचं पाण्यामधून गाईज आता पाण्यामधून चाललो आहे. खूप थंड पाणी आहे. बघू शकता आम्ही सगळे चाललो आहे आणि सगळी पूर्ण टीम आमच्या मागे आहे. चला सो आता मी 4 नंबर स्पॉटवरून आता वर 3 2 1 आणि त्या स्पॉटवरून जाणार आहोत. सो हळूहळू आपल्याला जायचं आहे सांभाळून पावसाच्या ठिकाणी. आणि काय म्हणतं ओके हां बघू हां हां हां. सो गाईज ही आहे कंटोलीची भाजी म्हणजे बघू शकता तुम्ही प्रॉपर रान भाज्यांपैकी एक आणि आपल्या कारल्यासारखीच असते मोठी होते ही. खरंच अमेझिंग आहे म्हणजे या भाज्या तुम्हाला आपण पैसे देऊन विकत घेतो पण या इथं फ्री भेटते. आणि पावसाळ्यात स्पेशली या भाज्यांची चव किंवा शरीरासाठी एकदम बेस्ट असतं. सो गाईज आता आपण आलेलो 3 नंबर स्पॉटला. तुम्ही बघू शकता पुढे आता 2 आणि 1 जो 1 आहे तो बघू शकता तुम्ही वर आहे. तिथे आपल्याला मेन धबधबा आहे आणि हा खाली म्हणजे तुम्ही इथे थांबू शकता जर तुम्हाला वर यायचं नसेल शक्य नसेल तर. पण इथे मध्ये थांबताना साईडला थांबायचं कारण माहिती आहे ना आपल्याला काय इन्सिडेंट होतात. आता रिसेंटली जो लोणावळ्याला झाला विशिट आमच्या इकडे. सो गाईज बघू शकता हा 2 नंबर स्पॉट आहे. म्हणजे ज्यांना पुढे वरपर्यंत येता येत नसेल ते लोक इथे येऊन थांबू शकतात. ते इथे येऊन पाण्याचा म्हणजे आस्वाद म्हणजे इथल्या जागेचा आनंद घेऊ शकतात. सो गाईज फायनली ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे आणि हा बघा धबधबा आहे. अगदी जवळ आलो आपण तर जस्ट 2 मिनटात आपण पोहोचू तिकडे. सो येस एक मॅक्झिमम अर्धा पाऊण तास आपण चढलो. पाऊण तास पण नाही अर्धा तासच चढलो असेल आणि आपण पोहोचलेलो आहोत धबधब्याजवळ. हाय नंबर 1 स्पॉट. ग्रेट यार अमेझिंग. दिस इज कॉल्ड वॉटरफॉल. सुंदर. धबधब्याच्या मागे खूप अमेझिंग धबधबा आहे. तू कुठला बोला आनंदवाडी का काय आंबेवाडी. तो आंबेवाडी धबधबा मस्त जा. खूप एन्जॉय फुल एन्जॉय. बघू शकताय आमची सगळी पब्लिक इकडे आलेली आहे.
आणि आजोबा पण आहेत इकडे आणि ही आमच्यावर असली फॅमिली. फुल मजा आली आहे आणि जवळपास अर्धा तास आम्ही ते धबधब्यात फिरलो. सगळे तुम्ही बघू शकता माझ्या मागे फुलं सगळे आहेत आणि फुल एन्जॉय करून आता आम्ही निघतो आहोत पुन्हा एकदा रिसॉर्टकडे. खूप मजा आली. अमेझिंग धबधबा आहे. खरंच तुम्ही या रिसॉर्टला या सगुणा बाग आणि ते तुम्हाला एकदम सेफली इकडे धबधब्यावर घेऊन येतील. सगळ्यात आता आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा रिसॉर्टकडे. अर्धा पाऊण तास आम्ही एन्जॉय केला फुल मस्त. आणि दोन्ही दादा होती इथे आपल्याबरोबर रिसॉर्टचं, त्यामुळे काही रिस्क नव्हतं आणि म्हणजे व्यवस्थित आणि ऑलमोस्ट 5-6 फुटापर्यंत पाणी आहे धबधब्याच्या खाली, त्यामुळे एवढं काय रिस्क नाही. तर तुम्ही येऊन पण एन्जॉय करू शकता. पण निसर्गाचं भान राखा. दारू अल्कोहोल काही पिऊ नका इकडे आणि प्लास्टिक आणि वगैरे ते जर आणत असाल तर आपल्यासोबतच घेऊन जाऊ. इथे कचरा करू नका. सो नक्कीच खूप मस्त आहे. बघू शकता तुम्ही मागे पूर्ण हा निसर्ग. सो गाईज फायनली वॉटरफॉल आल्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहेत जिथे आता आपण बघणार आहोत मल्लखांब. हो या ठिकाणी मल्लखांबचं टीम जे आहे त्यांचं आपल्यासमोर आगमन झालेलं आहे. समोर तुम्हाला काही 2 मुलं दिसत आहेत. ही सर्व मुलं ग्रामीण भागातील आहेत आणि सर्व मुलं ही शाळेमध्ये शिकणारी मुलं आहेत. यांची जवळपास 50 ते 60 जणांची टीम असते, पण सर्व मुलं या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. सो या 2 मुलांना आपल्याला जे काही दाखवणे शक्य होईल ते आपल्याला दाखवणार आहे. आणि या मुलांना कोचिंग करण्याचे कोच त्यांचे गुरु आपल्यासमोर आहे. त्यांचं नाव आहे गावडेकर. नमस्कार. गावडेकर रोज कल्याणमध्ये येतात आणि गावच्या मुलांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता फ्रीमध्ये ट्रेनिंग देतात. असं सुंदर काम गावडेकरांनी या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. गावडेकर या ठिकाणी 2 प्रकारची ट्रेनिंग देतात. एक म्हणजे मल्लखांब आणि दुसरं आहे कबड्डी. अशा संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत कबड्डी प्लस मल्लखांब अशा 2 प्रकारची ट्रेनिंग दिली जाते. आणि गावडेकरांनी खूप काही विद्यार्थी ट्रेन केले आहेत. त्यांचे काही विद्यार्थी नॅशनल लेवलला खेळत आहेत, नॅशनल लेवलला कोचिंग करत आहेत. तो सुरुवात करण्यापूर्वी जोरदार टाळ्यांनी आपण या टीमचा स्वागत करूया. सहजपणे मुलगा हा तुम्ही समावेश मुलगा झालेला आहे. जो आपल्या भारत मातेला समर्पित आहे. मल्लखांब नमस्कार. मल्लखांब बजरंग. आपल्यासमोर जो दुसरा मुलगा आलेला आहे याचं नाव आहे तानाजी. मल्लखांब ओपन पराला 2 साइड पराला. मल्लखांब बॅक जंप. बघू शकतो आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपण बघतोय मल्लखांबमध्ये. खूप लवचिक अंग असतं यांचं. हे आपण मल्लखांबाचं गिरगावच्या शोभायात्रेतून बघतो.
एकच दोरावरती टिका गेली हास्य गोष्टीवरचे हस्तपदार्थ आणि पदार्थ. पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेला आहे अथर्व. हा मुलगा आपल्याला जिम्नॅस्टिकचे प्रकार करून दाखवणार आहे. ओके मंडळी, या ठिकाणी मल्लखांब दाखवून झालेला आहे. या टीमसाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. मस्त. सो गाईज आता इथे बफेलो राईड करायची आहे, बट त्याआधी बफेलो यायचं आहे. त्याआधी हा एक छोटासा कुत्रा आहे, पपी. त्याचं नाव बेला आहे, कुत्री आहे. सो तिला ट्राय म्हणजे स्विमिंग शिकवतात आहे. सो गाईज बफेलो म्हणजे रेडा आलेला आहे, त्याच्यावर आता आपल्याला इथे बफेलो राईड करायची आहे. खूप एक्सायटिंग आहे, काहीतरी युनिक आहे, मोस्ट ऑफ या रिसॉर्टमध्ये भेटत नाही आणि हे काहीतरी ट्राय करणार आहे. सो एक्सायटिंग. बघू शकता बफेलो. सो आता ती लहान मुली ग्रंथा गेली आहे फर्स्ट बफेलो राईडवर आणि आता याच्यानंतर मी जाईन किंवा तिचे बाबा वगैरे जातील किंवा बघूया अजून कोण जाते. काही सगळे एन्जॉय करतात बफेलो राईड. अमेझिंग एक्सपिरियन्स इकडे. तेवढा आता वेळ नाही. काय केलं की खाली. सो गाईज आता फ्रेश वगैरे होऊन आलो आणि दुपारच्या जेवणामध्ये आता चपाती, पनीरची भाजी, भेंडीची भाजी, भेंडीची नाही घेतली, आणि सॅलड, गुलाबजाम स्वीटमध्ये, ताक वगैरे आहे आणि लोणचं पापड वगैरे सगळं. सो आता नाश्ता करतो आणि दुपारचे 3 वाजतात. आता परत निघायचं आपल्याला, कारण ट्रेन पण पावसामुळे थोड्याशा स्टक्स आहेत. सो बघू शकता आज जास्त कोणी लोक आलेले नाही आहेत. सो आम्ही आहेत ते थोडंसं एक्सटेंड केलेलं आहे. सो चला आता जेवूया. सगुणा बघत तुम्हाला इथे काही बनवलेले गोष्टी पण मिळतात, जसं काय आपण ते फ्रीजवर लावायला असतात ना छोटे छोटे काही, म्हणजे आपण कुठे गेलो त्याची एक आठवण म्हणून ते म्हणा, किंवा कानातले म्हणा. नेकलेस पण आहेत इकडे 100, 150, 200 रुपयापासून असणार. आता ते माणूस नाही आहे त्यांचे, म्हणजे जे कोणी आहे ते त्यांना विचारता आलं असतं. आणि इथे ज्या टोपल्या वगैरे आहेत त्या पण इथे बनवलेल्या मिळतात. आणि हे लाईटसाठी, म्हणजे लाईटची इथून वायर सोडून तुम्ही म्हणजे घरात ते सुशोभित करायला, म्हणजे जे नाईट लॅम्प असतात ना त्यासाठी वापरू शकता. आणि ह्या टोपल्या वगैरे हे इथे बनवल्या जातात. ते माशा दाखवतो कसं असतं, ते काढून दाखवतो तुम्हाला. सो मित्रांनो आपण ना मधमाशांचं बघतोय पालन कसं केलं जातं ते. तुम्ही थोडं लांब राहा, मला दाखवतो मी. सो गाईज बघू शकता हे अशा प्लेट्स असतात आतमध्ये, आणि मग ह्या सगळ्या मधमाशा असतात. ही जी माशी आहे याला एपिस मेलिफेरा नावाची माशी आहे. ओके. सर्वात जास्त मध स्टोरेज म्हणजे लवकरात लवकर मध लवकर बनवणारी. ओके. आणि ह्या ज्या पेट्या आहेत
हां आम्ही सपोज सूर्यफुलाची शेती करतोय 2.5-3 ते 4 एकरामध्ये सूर्यफुलाची शेती करतो, किंवा आपण तुळशीची शेती करतो, जांभळाची शेती, कोणत्याही फुलाची शेती करतो आपण. हां तर त्याच्यामध्ये ह्या ज्या पेट्या आहेत आम्ही तिथे नेऊन ठेवतो आणि त्याच फुलांवरचे जे जवळपास जेवढी फुलं आहेत हां त्याच फुलांवरती त्या माश्या जातात आणि त्याच फुलांचे नेक्टर्स घेऊन येतात आणि ओके ह्या पेटीमध्ये ते स्टोअर करतात, ठेवून देतो आम्ही. ओके हां. सो म्हणजे आपली सूर्यफुलाची शेती जसं याच्यातल्या म्हणजे फुलांमधून ते इथे घेऊन येतात. हा ओके आणि त्या मधाला आपण नाव देतो सूर्यफुलाचं मध. अशाच आपण ओके. जे काही फुलांची शेती करतो त्याच्यामध्ये ह्या पेट्या ठेवतो ओके आणि त्या पेटीचं जे मध असेल त्या हा. पेटीला नाव देतो, जी शेती केली त्याचं नाव आम्ही ह्याला देतो. ओके आणि आपल्याकडे साधारणतः 10-12 प्रकारचे जे मध आहेत. ओके तुम्ही समजा असं की एवढ्या प्रकारचे मध कसे काय, हां एवढं काय त्याचे फ्लेवर वगैरे ऍड करतात, आम्ही फ्लेवर वगैरे ऍड करत नाही. नॅचरल एकदम. नॅचरल ओके. ते असं असतं. तर हे काढल्यानंतर आपलं गावाकडे तुम्ही जे मध घेताय हा. ओरिजिनल कसं असतं, डुप्लिकेट कसं असतं ते ओळखायचं कसं ते सांगतो. एक क्लीन वॉटर घ्यायचं पाण्याचं, त्याच्यामध्ये एक थेंब टाकायचं, चम्मचमध्ये मिक्स करायचं. लगेच जर का मिक्स होते तर तो डुप्लिकेट आहे. ओके ओरिजिनल असेल थोडा मिक्स व्हायला थोडा वेळ वेळ लागणार. ओके एक कॉटनचा कपडा घ्यायचा, असं टाकायचं, त्याच्यावरती तो डायरेक्ट खाली जाणार. डुप्लिकेट असं चिपकून बसणार. पेपर ओके. घ्यायचा, पेपरवरती एकदम थेंब टाकायचं आणि खालून आग पेटवायचं. तो जर का जळला, बुडबुड भरपूर आलं तर समजा डुप्लिकेट आहे. ओके ओरिजिनल म्हणजे मध ऍक्च्युअल म्हणजे रिअल मध ओळखण्याच्या पद्धती आहेत या. हो. ओके. आता ही जी माशी आहे एपिस मेलिफेरा, याच्यामध्ये साधारणतः 2,500-3 हजार माशा आहेत आणि याच्यामध्ये एकच क्वीन असते, राणी माशी. हां राणी माशी. हां ती साधारणतः 2.5 वर्ष तिचं आयुष्य असतं. आणि हे जे वर्कर्स आहेत हां जे दाखवले तुम्हाला, हा. त्याच्यानंतर 30 दिवसाची आयुष्य असतं त्यांचा फक्त. ओके आणि मेल जे असतात ते 15 दिवसाचे फक्त. ओके. पण मग कसं बाहेर कधी काढतात वगैरे कसं काय याला आम्ही बाहेर नाही काढत. एक साधारणतः 7 ते 8 महिन्यानंतर जशी जेवढी फुलाची शेती करू हां तेवढं लवकर आपल्याला मध याच्यापासून भेटतं. ओके आणि ही मध एक कसं काढतो, आणि ह्या मधाला एक्सपायरी डेट नसते. ओके. ओरिजिनल मधाला एक्सपायरी डेट नसते हां ह्याला मध कसं काढतो बघा. या प्लेट्स आम्ही एका पॅक रूम मध्ये घेऊन जातो ही पेटी, हां आणि त्याला जी जंगली केली असते हां त्याची जी वाळलेली जी असतात सालपटाची ती जाळतो, त्याची धुरी जी असते ती यांना देतो. ते गुरु असतं त्यांचा, त्यांना ऐकावं लागतं. ओके ते आम्ही दुसऱ्या पेटीमध्ये शिफ्ट करतो. ओके. राणी पाशी पहिले त्या रूम पेट्यामध्ये रिकाम्या प्लेटा ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये, आणि ह्या बाकीच्या डायरेक्ट ठेवून देतो. ह्या माशाच्या आहेत त्या ब्रशमध्ये त्या पेटीमध्ये शिफ्ट करत असतो. ओके ती जेव्हा मंद होतात तेव्हा कळालं. पूर्ण शिफ्ट करतो, पॅक करून ठेवतो. आणि ती जी प्लेट राहते, जसं की ही तुम्हाला ती प्लेट दाखवली, तो वरचा कळालं, layer कापला जातो दोन्ही साईडचा, ओके. जेणेकरून मधाची साईड पूर्ण पॅक झालेली open बरोबर. होते. हां हां एक मशीन असते गोल मध्ये, त्याच्यामध्ये प्लेट्स ठेवायला असतात. प्लेट्स ओके. असे उभ्या ठेवून देतो, मध्ये ठेवण्यासाठी ठेवलेलं असतं ते, आणि हां. वरून गोल गोल फिरवतो. फिरवल्यानंतर काय होतं, त्याच्या प्रेशरमुळे सगळा मध जो आहे ना बाजूला त्या येतो. मशीनला बाजूला लागतो. बाजूला लागतो. ओके हा, कळलं तुम्हाला? हे कळालं, सगळं बाजूला कळालं. लागल्यानंतर एक तोंड असतं गाळी, ते काढतो आम्ही आणि ते गाळून शॉपमध्ये शॉपला विक्रीसाठी डायरेक्ट. ठेवतो. ओके गावाकडे मध जे घेतो आपण ते खराब होतं, त्याला वास वगैरे येतं, पिवळट जास्त लागतं. बरोबर. हां का तर ते शेतावरून काढलं की जे काय फुल आहे ते डायरेक्ट काढतात गावाकडचे हां, लोक, आणि जी जाळी असते किंवा काहीतरी असेल त्यांच्याकडे त्याच्यामध्ये टाकतात आणि डायरेक्ट हांडी पिळी सगळं त्याच्यामध्ये एकत्र बरोबर. टाकतात. हां 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 त्यांनी काय होतं, पिल्लावून मरतात त्याच्यामुळे तो खराब वास येतो, आंबट वगैरे, कळालं 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 कळालं. हळदी टाईप जास्त लागतो, कारण की पिल्ली त्यांची मेन त्याच्यात जातात. याच्यामध्ये म्हणजे हे थोडक्यात फिल्टर झालेलं असतं. हा, ओके. हे जे आहे ना ऑलरेडी आपण पिल्ल्यांची जागा जी कापतच नाही हां. आहे, जेवढी आहे तीच काढतो, प्लेट्स तेवढा काढतो, पिल्ल्यांची कळालं. तशी ठेवून देतो, दुसऱ्या पेटीमध्ये डायरेक्ट शिफ्ट करतो आम्ही. ओके असं हे जेणेकरून हा मग- कळालं. म्हणजे हे सगळ्यात चांगलं आहे, बेस्ट मत आहे. ओके वा छान, थँक्यू माहिती दिल्याबद्दल. सो गाईज जाताना आम्ही जाताना हे खेकड्यांची शेती बघायला आलो. इथे ना ह्याच्यामध्ये खेकडे पाळले जातात. खेकडे पालन म्हणजे बऱ्याच प्रकारचे खेकडे वगैरे इथे, म्हणजे चिंबोरी वगैरे म्हणा. सो ह्याच्यातनं ऑलरेडी कासव आणि बेडूक आहेत. बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात हे असं हे केलं आहे. तुम्ही जेव्हा चेकआउटला येता त्याच्याच बाजूला हे आहे, म्हणजे खेकड्यांच्या शेतीचं आहे. ओके ओके ओके. सो बघू शकता तुम्ही, दादाने आत्ता एक मस्त मोठा खेकडा पकडला आहे. याला काय खेकडा म्हणतात की चिंबोरी? ही चिंबोरी आहे. ओके, बघू शकता खूप मोठ्या प्रकारची चिंबोरी आहे. आणि हे अशा प्रकारचं चिंबोरी पालन केलं, म्हणजे ते सगळे पिल्लं वगैरे सोडली जातात ना याच्यामध्ये. मस्त, सांभाळू ना. चल थँक्यू दादा. सो गाईज आता व्हिडिओ एंड करायचा वेळ आला आहे. संध्याकाळचे आय थिंक 4, 4:15, 4:30 होत आले आहेत.
आणि आता आपल्याला निघायचं आहे, कारण इथून निघून शिवांशला आणि वृषालीला ऐरोलीला सोडायचं आहे. तिथून पुन्हा नालासोपाराला जायचं आहे. घरी पण आई आणि वाट बघते, तिथे पण केक कटिंग वगैरे आहे. सो बघूया कसं काय जमतं आहे. ॲक्च्युली पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मुंबईत पाणी वगैरे तुंबले, त्यामुळे ट्रेन्स लेट आहेत, ट्रेन काही कॅन्सल झाल्या आहेत. सो त्यामुळे आता लवकर निघायचं आहे. ॲक्च्युली आम्ही सकाळी निघणार होतो, पण वॉटरफॉलला जायचं होतं, काही बफेलो राईड्स आणि 1-2 राईड्स बाकी होत्या. त्याच्यात पण ते मधुमक्षीचं म्हणजे मधमाशांचं ते पालन म्हणा किंवा खेकड्यांची शेती वगैरे त्या गोष्टी राहिल्याच. ॲक्च्युली कसं एका दिवसात या गोष्टी सगळ्या शक्य होत नाही, आणि करायच्या असतील तर तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. आणि त्यात कसं लहान मुलं वगैरे असतील, म्हणजे लाईक शिवांश वगैरे, त्याचं सगळं सांभाळणं, खाणं पिणं, त्यामुळे बराच वेळ जातो. बट स्टील नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा याच्यातल्या काही 2-3 गोष्टी राहिल्यात पेंडिंग, त्या आपण नक्कीच करू. आणि खूप मजा आली सगुणा बागेत या ॲग्रो टुरिझम रिसॉर्टला, जे नेरळ ईस्टला आहे. तुम्ही पण मस्ट व्हिजिट आहे प्लेस. म्हणजे तुम्ही फॅमिली सकट येऊ शकता किंवा मित्रमैत्रिणींबरोबर येऊ शकता किंवा ग्रुपबरोबर येऊ शकता. कधीही या. पावसाळ्यात आला तर तुम्हाला धबधब्याची एक सहल म्हणजे धबधब्याची एक ट्रिप मिळते. बाकी इतर दिवशी आला तर आणखी खूप साऱ्या गोष्टी तिथे करण्यासारख्या, ज्या तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितल्या असतील, किंवा तुम्ही यूट्यूबवर गुगलवर पण सर्च करून जर बघाल सगुणा बागा, तिथल्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि त्यांचे रेट्स वगैरे सगळे जे काही ते मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. चंदन सरांबरोबर भेटून खूप मजा आली. त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांना मी 2-3 वर्षापासून फॉलो करत होतो फेसबुक पेजवर, आणि त्यांचे व्हिडिओज वगैरे बघून मी ऑलरेडी इथे याचा प्लॅन करत होतो, पण तो फायनली बड्डेच्या दिवशी झाला. आज बड्डे खूपच मेमोरेबल राहिला इथे येऊन. सो आता ही वेळ आहे व्लॉग एंड करायची. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. मागे बघत असाल याच घरात आम्ही राहिलो होतो, या मड हाऊसमध्ये. सो नक्की तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय. टाटा कर शिवांश. टाटा टाटा करा. चलो बाय.